Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new poem and our poem name is Sleep Baby Sleep. It's a lullaby. आज आपण एक ललबाई एक अंगाई गीत शिकणार आहोत आणि त्या अंगाई गीताचं त्या कवितेचं नाव आहे स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. ही ललबाई हे अंगाई गीत आज आपण लर्न करणार आहोत. लेट सी फर्स्ट स्टांजा. पहिलं कडवं बघूया. स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ड्स हिज शीप. युअर मदर शेक्स द लिटल ट्री from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep. बघा कवी काय म्हणता आहेत या ठिकाणी. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप, तू झोपी जा. युअर फादर, तुझे जे वडील आहेत, युअर फादर हर्ट्स. नाऊ व्हॉट इज मीन बाय हर्ट्स. हर्ट्स मीन्स कळपामध्ये हकलणे, मेंढ्या हकलणे. तुझे वडील जे आहेत तर ते कळपात मेंढ्या हकलत आहेत, म्हणजे मेंढ्या राखण्याचं काम करत आहे. युअर फादर हर्ड्स ही शीप. शीप जे आहेत, आपल्या ज्या मेंढ्या आहेत, या मेंढ्यांना कळपात हकलण्याचं काम म्हणजेच मेंढ्या राखण्याचं काम जे आहेत तर तुझे वडील करत आहे. तू आता झोपी जा. युअर मदर्स शेक्स. नाव व्हॉट इज मीन बाय शेक्स. शेक्स म्हणजे हलवणे. युअर मदर शेक्स द लिटल ट्री. तुझी आई जे आहे तर ते लिटल ट्री जे आहे, छोटंसं झाड जे आहे, तर या छोट्याशा झाडाला हलवण्याचं काम करत आहे. कशासाठी करत आहे. फ्रॉम विच फॉल प्रेटी ड्रीम्स ऑन दी. आता ते छोटंसं लिटल ट्री तिने शेक्स केल्यामुळे काय होणार आहे. फ्रॉम विच फॉल. फॉल म्हणजे पडणे. प्रेटी ड्रीम्स. प्रेटी ड्रीम्स म्हणजे सुंदर असे स्वप्न जे आहेत, तर हे सुंदर स्वप्न त्या बाळावरती जणू काही पडता आहेत. ऑन दी. दीचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा आहे आपल्याला. ऑन दी म्हणजे तुझ्यावर. तुझ्यावरती सुंदर असं स्वप्न पाडण्याचं काम, तुला सुंदर असं स्वप्न दाखवण्याचं काम तुझी आई जे आहे तर त्या छोट्याशा झाडाला हलवून करत आहे, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. आता नेक्स्ट स्टांजा बघूया. स्लीप बेबी स्लीप. द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. अँड द मून शेपर्ड्स ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप. स्लीप बेबी स्लीप. झोप बाळा झोप. द हेवन्स आर. नाव व्हॉट इज मीन बाय हेवन्स. हेवन्स मीन्स स्वर्ग असा अर्थ होतो. या ठिकाणी अर्थ आकाश असा घ्यायचा आहे. द हेवन्स आर व्हाईट. आता जे हेवन्स आहे तर ते व्हाईट आहे, पांढऱ्या रंगाचं आहे, झालेला आहे. कशामुळे. व्हाईट विथ शीप. ज्या काही मेंढ्या आहेत या मेंढ्यांमुळे आकाश जणू काही पांढरं झालेलं आहे. म्हणजे आकाशामध्ये जणू काही जे ढग आहेत ते जणू काही मेंढ्यांप्रमाणेच वाटत आहे, अशी या ठिकाणी कवी कल्पना करत आहे. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. फॉर दे आर लॅम्प्स. आणि त्या ठिकाणी अजून लॅम्प्स आहेत. नाव व्हॉट इज मीन बाय लॅम्प्स. आता जे काही शीप्स आहे, ज्या मेंढ्या आहे, या मेंढ्यांची जी छोटी बाळं असतात, जे कोकरं असतात, त्याला लॅम्प्स असं म्हणतात. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. आणि ज्या काही लॅम्प्स आहेत, जे कोकरं आहेत, मेंढ्यांची पिलं आहेत, तर दे आर स्टार्स. ते जणू काही ताऱ्या आहेत, आकाशामध्ये असणाऱ्या ताऱ्या आहेत, चांदण्या आहेत, आणि त्या फार ब्राईट आहेत, फारच तेजस्वी आहेत, अशी कल्पना कवी या ठिकाणी करत आहेत. अँड द मून शेपर्ड्स ऑफ द नाईट. आणि जो काही मून आहे, जो काही चंद्र आहे, हा चंद्र जणू काही शेपर्ड झालेला आहे. शेपर्ड मीन्स मेंढपाळ. अँड द मून शेपर्ड्स ऑफ द नाईट. या रात्रीचं जणू काही त्या ठिकाणी चंद्र जो आहे तर हा चंद्र मेंढपाळ बनलेला आहे. म्हणजे आकाशामध्ये असणारे ज्या काही मेंढ्या आहे, या मेंढ्यांना राखण्याचं काम जे आहे आणि या कोकरांना राखण्याचं काम जे आहे तर हा मून जो आहे तर तो शेफर्ड बनून करत आहे,
अशी सुंदर अशी कल्पना या ठिकाणी कवी करत आहेत. स्लीप बेबी स्लीप, बाळा तू आता झोपी जा, अशा प्रकारे अंगाई गीत गायलं जात आहे. नाव नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप and I shall give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep. आता कवी काय म्हणत आहे? स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. अँड आय शॅल गिव्ह दी अ शीप, तू जर झोपी गेला तर मी तुला एक मेंढी देईल. आय शॅल गिव्ह दी, दी म्हणजे तुला, अ शीप एक मेंढी देईल. कशी मेंढी देईल? विथ इट्स गोल्डन बेल शॅल बी, आणि ती जी शीप मी तुला देणार आहे तर त्या शीपला, त्या मेंढीला एक गोल्डन बेल असणार आहे. सोन्याची बेल जी आहे तर ती या मेंढीला असणार आहे. अशी शीप, अशी मेंढी बाळा मी तुला देईल. अ लिटल प्ले फेलो फॉर दी, आणि त्यामुळे तुला एक छोटासा खेळण्यासाठी प्ले फेलो म्हणजे एक सवंगडी जो आहे, छोटासा सवंगडी तुला खेळण्यासाठी मिळेल. तो सवंगडी म्हणजे ती छोटीशी मेंढी जिच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल आहे, अशी मेंढी मी तुला देईल. म्हणजे या ठिकाणी आई ते बाळ झोपी जावं यासाठी त्याला लालूच सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. स्लीप बेबी स्लीप, बाळा तू आता झोपी जा, अशा प्रकारे प्रयत्न आई आपल्या बाळाला झोपी जाण्यासाठी करत आहे. नाव नेक्स्ट स्टांजा. स्लीप बेबी स्लीप and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rogue. Sleep baby sleep. Sleep baby sleep, झोप बाळा झोप. and bleat not like a sheep, आता मेंढी सारखं ब्लीट करू नको. ब्लीट म्हणजे बेबे असा आवाज करणे. ब्लीट मीन्स बेबे असा आवाज करणे. ब्लीट नॉट लाईक अ शीप, लाईक म्हणजे च्या सारखा, लाईक अ शीप मेंढी सारखा बेबे असा आवाज तू करू नकोस, नाहीतर काय होईल? और इल्स द शेपर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रोग, नाहीतर जो शेपर्डचा, त्या मेंढपाळाचा, शेपर्डचा मेंढपाळाचा अँग्री डॉग जो आहे, रागावलेला कुत्रा जो आहे, विल कम तो येईल. रागावलेला कुत्रा विल कम तो येईल आणि काय करेल? बाईट, बाईट म्हणजे चावणे, चावा घेणे. बाईट माय नॉटी रोग, माझं जे काही खोडकर बाळ आहे, या खोडकर अशा बाळाला, नॉटी रॉगला, खोडकर बाळाला ते तो कुत्रा चावा घेईल. त्यामुळे बाळा तू बेबे असा आवाज करू नकोस, नाहीतर तो कुत्रा येईल आणि तुला चावा घेईल. म्हणजे या ठिकाणी आई त्या बाळाला झोपी जाण्यासाठी धमकी सुद्धा देते आहे की तू जर झोपला नाहीस, आवाज जर केलास तर ते कुत्रा येईल आणि तो तुला चावेल. म्हणजे आई धमकी सुद्धा देत आहे. बाळ झोपी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्लीप बेबी स्लीप, झोप बाळा झोप. नाव नेक्स्ट स्टांजा. Sleep baby sleep, go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go and waken not my baby so. Sleep baby sleep. Sleep baby sleep, झोप बाळा झोप. Go out and herd the sheep. Go out, you barking black dog, go. आता या ठिकाणी जी मदर आहे तर ती काय सांगते आहे? गो आउट अँड हर्ड द शीप, त्या कुत्र्याला सांगते आहे तू आता बाहेर जा. गो आउट, तू बाहेर जा. अँड हर्ड द शीप, आणि ज्या मेंढ्या आहे या मेंढ्यांना राखण्याचं काम तू आता कर. गो आउट, तू बाहेर जा. अँड हर्ड द शीप, आणि या मेंढ्यांना राखण्याचं काम तू कर. गो आउट, तू आता बाहेर जा. यू बार्किंग ब्लॅक डॉग,
बार्किंग ब्लॅक डॉग म्हणजे भुंकणारा काळा कुत्रा. आता बार्क म्हणजे भुंकणे, बार्किंग ब्लॅक डॉग भुंकणारा काळ्या कुत्र्याला आई म्हणते आहे गो आउट, तू आता बाहेर जा. यू बार्किंग ब्लॅक डॉग गो, तू आता बाहेर जा असं त्याला सांगते आहे. अँड वेकन नॉट माय बेबी सो, आणि आता तू माझ्या या बाळाला उठवू नकोस, म्हणजे आता बाळ झोपी गेलेलं आहे असंच आपण समजूया. अँड वेकन म्हणजे जाग करणे. अँड वेकन नॉट माय बेबी सो, माझ्या बाळाला तू आता जाग करू नकोस असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. स्लीप बेबी स्लीप, बाळा तू आता झोपी जा. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही कविता ललबाय आज आपण लर्न केली. आणि या पोयमचे, या ललबाईचे जे काही लेखक आहेत किंवा कवी आहेत तर दे आर अनॉनिमस आहेत, म्हणजे अनामिक आहेत. कुणी लिहिलेलं आहे याबद्दल इथे दिलेलं नाही. आता ही ललबाई जी आहे, स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रॅडिशनल ललबाय. आता स्लीप बेबी स्लीप ही एक ट्रॅडिशनल ललबाय आहे, एक पारंपरिक असं अंगाई गीत आहे. अ ललबाय इज अ क्विक सूथिंग सॉन्ग दॅट इज यूज्ड टू लल अ चाइल्ड टू स्लीप. आता बाळ झोपी जावं यासाठी जी काही गीत गायलं जातं त्याला ललबाय असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आज आपण स्लीप बेबी स्लीप ही जी काही ललबाय आहे तर ती लर्न केली. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.